मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेस आपण कार्यक्रमांमध्ये जातो किंवा लग्न समारंभांमध्ये जातो. आपली छान साडी तयार असते, हेअरस्टाईलसुद्धा तयार असते, ज्वेलरी पण छान असते. पण नेमका येतो तो मेकअप प्रॉब्लेममध्ये. कारण की आपल्याला स्वतःचा मेकअप स्वतः करता येत नाही आणि त्यामुळे आपला जो लूक आहे तो खूप मेसअप होऊन जातो. अजिबात चांगलं वाटत नाही. तुम्हाला स्वतःचा मेकअप स्वतः शिकायचा असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा हा जो एपिसोड आहे आपला, हा आहे सेल्फ मेकअप सिरीज एपिसोड नंबर 3. स्किन टोन कसा ओळखायचा, फाउंडेशन कसं निवडायचं. ठीक आहे. आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किन टोन कोणत्या प्रकारच्या असतात, स्किन टोन कशा ओळखायच्यात, फाउंडेशन कसं निवडायचं, फाउंडेशन निवडताना कोणत्या कोणत्या चुका करायच्या नाहीत, कसं अप्लाय करायचं. ठीक आहे. फाउंडेशन निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. या सर्व गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हा आपला एपिसोड 3 आहे. एपिसोड 1 आणि 2 हे जे एपिसोड आहे ते माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. ते तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत स्किन टोन म्हणजे काय आणि अंडरटोन म्हणजे काय. ठीक आहे. कारण या दोन गोष्टी पुढे फाउंडेशन निवडताना, फाउंडेशनचं सिलेक्शन करताना आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचा स्किन टोन माहीत असणं आवश्यक आहे. स्वतःचा अंडरटोनसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर स्किन टोन म्हणजे काय मैत्रिणींनो, बाहेरचा दिसणारा रंग. त्वचेचा आपला बाहेरचा दिसणारा रंग म्हणजेच काय, स्किन टोन. ठीक आहे. एखादा व्यक्ती जर तुम्हाला व्हिजिबली खूप गोरा दिसत असेल, एखादा व्यक्ती जर तुम्हाला व्हिजिबली म्हणजे आपण जेव्हा त्याला बघतो तेव्हा थोडा सावळा दिसत असेल, गोरा, सावळा, थोडासा डस्की, तर हे काय झाले, बाहेरून जे दिसतात आपल्याला ते स्किन कलर झाले. ठीक आहे. तर यांनाच आपण काय म्हणतो, स्किन टोन. ठीक आहे. मग आता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एक फेअर असते, एक मीडियम असते, एक लाईट असते, नंतर टॅन असते, डीप टॅन असते, नंतर आहे अंडरटोन. हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना अजिबात माहीत नसतो. ठीक आहे. अंडरटोन म्हणजे काय, आपल्या स्किनच्या आतला एक टोन असतो, आतला एक कलर असतो, तर तो म्हणजे आपला झाला अंडरटोन. अंडरटोन याचा अर्थच आहे की जे आतमध्ये, स्किनच्या आतमध्ये असतं. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघत असणार की एखादी व्यक्ती गोरी असते. ठीक आहे. पण काही वेळेस जर तुम्ही बऱ्याच लोकांना बघणार तर ते असे पिवळसर गोरे दिसतात. ठीक आहे. आणि काही जे गोरे लोक तुम्ही बघणार ना तर ते असे लालसर गोरे दिसतात. तर हा फरक का आहे, कारण त्यांची अंडरटोन जी असते, स्किनच्या आतला जो कलर असतो तो वेगळा असतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, त्यांचं जे रिफ्लेक्शन आहे, त्या कलरचं रिफ्लेक्शन जे आहे तर ते आपल्याला बाहेर दिसतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा अंडरटोन कसा ओळखायचा ते आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता अंडरटोनचे 3 प्रकार असतात. एक असतं वार्म अंडरटोन, एक असतं कूल अंडरटोन आणि एक असतं न्यूट्रल अंडरटोन. ठीक आहे. आता हे ओळखायचं कसं, हे तर तुम्हाला माहीत झालं अंडरटोन किती प्रकारचे असतात. तर आता हे ओळखायचं कसं, तर याची एक सोपी मेथड आहे. तर ती म्हणजे तुमच्या नसा. ठीक आहे. जर तुमच्या ह्या मनगटावरच्या नसा जर हिरव्या असतील तर याचा अर्थ तुम्ही झाले वार्म अंडरटोनचे. जर तुमच्या या मनगटावरच्या नसा किंवा आपल्याला जनरली इथे नसा दिसतात किंवा पायांच्या आजूबाजूला खाली मांड्यांना वगैरे पण नसा दिसतात. ठीक आहे. तर या नसा जर बघितल्या आणि या नसा जर तुमच्या जर ब्लू कलरच्या दिसल्या तर त्या झाल्या तुमच्या, तर तुम्ही कोणत्या अंडरटोनचे झाले, कूल अंडरटोनचे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर ब्लू पण दिसताय, हिरव्या पण दिसताय, तर मग याचा अर्थ तुम्ही काय झाले, न्यूट्रल अंडरटोनचे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता थोडक्यात लक्षात ठेवायचं की वार्म अंडरटोनचे थोडेसे पिवळसर दिसतात, थोडासा पिवळा किंवा गोल्डन असा त्यांच्या चेहऱ्याकडून आपल्याला गव्हाळ कलर आपण म्हणतो, तर तो तसा. आणि कूल अंडरटोनवाले थोडेसे असे पिंकिश असतात. पिंक म्हणजे तुला असं गुलाबी सर त्यांचा कलर असतो. थोडंसं गाल ताणले की, थोडंसं लागलं की, थोडंसं आपण असं हात जरी लावला त्यांना असं जोरात जोरात दाबून तर ते असे लालसर होतात. तर ते लोक झाले तुमचे कूल अंडरटोनवाले. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल वार्म अंडरटोन, कूल अंडरटोन, स्किन टोन, आता याचा काय संबंध मेकअपमध्ये, बरोबर की नाही. वाटणं साहजिकच आहे, कारण या गोष्टींचा उपयोग आपल्याला आता होणार आहे फाउंडेशन निवडताना. ठीक आहे. फाउंडेशनचा कलर
फाउंडेशनचा शेड निवडताना या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे. ठीक आहे, आता तो कसा पुढे बघूया. आता आपण बघणार आहोत फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय, तर फाउंडेशन हे जे असतं ते मेकअप करताना मेकअप बेस म्हणून उपयोगात येतं. ठीक आहे, फाउंडेशन हे क्रीम फॉर्ममध्ये असतं. ते मेकअप बेस तयार करण्याचं काम करत असतो, कारण त्याच्यावरच आपण बरेचसे बाकीचे प्रॉडक्ट आपण लावत असतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं फाउंडेशन कसं निवडायचं. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला फाउंडेशनचे कोणते कोणते प्रकार असतात. तर फाउंडेशन जनरली 3 ते 4 प्रकारचे असतात. त्याच्यापैकी आपल्याला 2च प्रकार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे लिक्विड फाउंडेशन आणि क्रीम बेस फाउंडेशन. आता लिक्विड बेस फाउंडेशन म्हणजे जनरली थोडेसे असे ज्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ असेल. ठीक आहे, म्हणजे तुमचे आले ते लिक्विड फाउंडेशन. आणि नेक्स्ट आहे क्रीम बेस फाउंडेशन. आता क्रीम बेस फाउंडेशन म्हणजे काय, तर जे असे थोडे घट्ट फाउंडेशन असतात, थोडेसे थिक फाउंडेशन असतात, तर त्यांना म्हणायचं आपण क्रीम बेस फाउंडेशन. ठीक आहे, आता याच्याच रिलेटेड पुढची गोष्ट आहे ती म्हणजे फाउंडेशन फिनिश. आता फाउंडेशन फिनिश म्हणजे काय, की फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर ते म्हणजे ते कशा प्रकारे आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये जनरली मॅट फिनिश असतं आणि ड्यूई फिनिश असतं. म्हणजेच मॅट फिनिश म्हणजे काय, की जे असं एकदम घट्ट घट्ट असतं आणि एकदम असं कोरडा कोरडा फील देतं, ते आलं तुमचं मॅट फिनिश फाउंडेशन. आणि ड्यूई फिनिश फाउंडेशन म्हणजे काय, की ते थोडंसं असं वॉटरी किंवा हायड्रेटेड आपल्याला फील देतं, ते आलं तुमचं ड्यूई फिनिश फाउंडेशन. ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहेत फाउंडेशनच्या सिलेक्शनसाठी. ठीक आहे, आता मेन टॉपिक आहे तो म्हणजे फाउंडेशन निवडायचं कसं. आता सगळ्यात मेन टॉपिक म्हणजे फाउंडेशन निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तर मेन म्हणजे 3 गोष्टी आपल्याला फाउंडेशन निवडताना लक्षात ठेवायच्या असतात. ठीक आहे, ते म्हणजे तुमचा स्किन टाईप. ठीक आहे, तुमचा स्किन टाईप ड्राय आहे की तुमची स्किन ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह आहे की नॉर्मल आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, नेक्स्ट येतं तुमचा स्किन टोन. म्हणजे तुमची स्किन जास्त गोरी आहे की सावळी आहे, म्हणजे थोडक्यात फेअर आहे, मीडियम आहे, टॅन आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची येते ती अंडरटोन. अंडरटोन म्हणजे तुम्ही कूल अंडरटोनचे आहात की वार्म अंडरटोनचे आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही एकदम असे पिवळसर दिसतात की असे लालसर दिसतात. तर या सगळ्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता याच्यानुसार आपल्याला निवडायचं आहे ते फाउंडेशन. आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं कन्फ्युजिंग आहे, तर नेमकं करायचं कसं. ठीक आहे, काही अवघड नाही आहे. या 3 गोष्टी तुम्हाला जर माहीत असल्या स्वतःच्या स्किनबद्दल, तर तुम्ही इझिली तुमचं फाउंडेशनचा शेड तुम्ही निवडू शकतात. ठीक आहे, आता एक गोष्ट मी इथे सांगेल, की जर तुमची ड्राय स्किन आहे, तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन निवडायचं आहे की नाही, पहिला पॉईंट सांगितला मी. आता जर तुमची ड्राय स्किन आहे आणि तुम्ही जर समजा तुम्हाला कोणतं फाउंडेशन लागेल, तुम्हाला लागेल लिक्विड फाउंडेशन किंवा ड्यूई फिनिश फाउंडेशन. ते का, कारण तुमची स्किन ऑलरेडी ड्राय आहे, तुमच्या स्किनला लागणार आहे हायड्रेशन. लिक्विड म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे त्या फाउंडेशनमध्ये. मग ज्या फाउंडेशनमध्ये पाण्याचं प्रमाण आहे ती गोष्ट तुम्हाला चेहऱ्याला अप्लाय करावी लागेल. समजलं. नंतर जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्हाला हायड्रेशनची गरज आहे का, अजिबात नाही. तुम्हाला ते कंट्रोल करायला हवं, म्हणजे तुम्हाला घट्ट प्रॉडक्ट तुमच्या स्किनला अप्लाय करावे लागतील, तेव्हाच तुमच्या स्किनमधलं जे ऑइल आहे ते जरा कंट्रोल होईल आणि ते फाउंडेशन ॲब्सॉर्ब करून घेईल. म्हणून जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला कोणतं फाउंडेशन लागेल, तुम्हाला लागेल मॅट फिनिश फाउंडेशन. ठीक आहे, तर आता मी माझं उदाहरण सांगते. ठीक आहे, माझा कलर आहे मीडियम. ठीक आहे, म्हणजे माझी स्किन टोन म्हणजे माझा बाहेरचा जो कलर आहे तर तो आहे मीडियम म्हणजे गव्हाळ. ठीक आहे, आणि माझा जो अंडरटोन आहे म्हणजे माझ्या ज्या ह्या वेन्स आहेत तर त्या आहे हिरव्या कलरच्या, ग्रीन कलरच्या. म्हणजेच मी काय झालं, म्हणजेच मी कोणत्या टोनमध्ये आली, अंडरटोनमध्ये, वार्म अंडरटोनमध्ये. ठीक आहे, म्हणजे मग आता मी कसं निवडेल, आणि माझी स्किन टाईप काय आहे, ड्राय. ठीक आहे, तर आता मी काय निवडेल, मी निवडेल लिक्विड फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये मी शेड निवडेल मीडियम वार्म. आलं लक्षात, मीडियम वार्म. मीडियम ही माझी स्किन टोन आला,
वाम माझी अंडरटोन आली आणि लिक्विड फाउंडेशन किंवा डुई फिनिश हे काय आलं फाउंडेशन, ते कशासाठी आलं, माझ्या ड्राय स्किनसाठी आलं. आलं लक्षात. आता जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्हाला काय लागेल, मॅट फिनिश फाउंडेशन. ठीक आहे. नंतर जर तुम्ही गोरे असणार आणि जर तुमची अंडरटोन कूल असेल तर तुमचा शेड काय येईल, फेअर कूल, आणि नंतर काय येईल तुमचा मॅट फिनिश फाउंडेशन. आलं लक्षात. सुरुवातीला मॅट फिनिश फाउंडेशन सर्च करायचं आणि त्याच्यामध्ये शेड घेताना कोणते घ्यायचे, फेअर मीडियम, फेअर कूल. ठीक आहे. आलं लक्षात. अंडरटोन असते ती. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की मला नेमकं काय सांगायचं आहे. ठीक आहे. तर आता फाउंडेशनचा शेड चेक करायचा. फाउंडेशनचा जो शेड असतो तो आपण घ्यायचा कसा. बऱ्याच मैत्रिणी ज्या बिगिनर्स असतात, ऑफकोर्स बिगिनर्सच आहेत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात. तर मैत्रिणींनो, ज्या आपण बिगिनर्स आहोत ना, तर त्यांनी ऑनलाईन कधीच फाउंडेशन यूज करायचं नाही किंवा घ्यायचं नाही. ठीक आहे. फाउंडेशन नेहमी ऑफलाईन घ्यायचं सुरुवातीला. ठीक आहे. त्या दादांना सांगायचं की स्वॅच करून द्या, ते करून देतात आपल्याला. आणि फाउंडेशन इथे जॉ लाईनच्या इथे लावून बघायचं, थोडंसं ब्लेंड करून बघायचं. इथे लावायचं नाही, इथे ब्लेंड करून बघायचं. ठीक आहे. तर तेव्हाच तुम्ही तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग किंवा तुमच्या शेडच्या अकॉर्डिंग तुम्ही फाउंडेशन यूज करायचं किंवा घ्यायचं. ठीक आहे. आणि फाउंडेशन घेताना नेहमी तुमच्या स्किनच्या एकदम एक्झॅक्ट मॅच घ्यायचं नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा मी काय सांगते. फाउंडेशन घेताना नेहमी एक शेड लाईट म्हणजे एक शेड कमी फाउंडेशन घ्यायचं आहे. तर ते का, बघा मैत्रिणींनो, फाउंडेशन कितीही म्हटलं तरी हे मेकअप प्रॉडक्ट आहे. फाउंडेशनचा जेव्हा बाहेरच्या वातावरणाशी हवेशी संपर्क येतो त्यावेळेस फाउंडेशन हे ऑक्सिडाईज होतं. आता ऑक्सिडाईज म्हणजे काय, की ते काळपट पडतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला शेड घेताना एक शेड लाईट तुम्हाला शेड घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट महत्त्वाचं पॉईंट आपण बघणार आहोत की फाउंडेशन अप्लाय कसं करायचं. ठीक आहे. फाउंडेशन अप्लाय करताना कोणती आपण काळजी घ्यायची जेणेकरून आपलं जे फाउंडेशन आहे ते ऑक्सिडाईज होणार नाही, काळपट होणार नाही आणि त्यामुळे आपला जो संपूर्ण बेस आहे तो सुद्धा काळपट पडणार नाही. तर ठीक आहे. तर फाउंडेशन लावायची योग्य पद्धत म्हणजे फाउंडेशन लावण्याच्या अगोदर CTM करायचं असतं आपल्याला. CTM म्हणजे काय, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. ठीक आहे. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. C म्हणजे क्लिन्झिंग, म्हणजेच काय, तर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा, फेस वॉशने क्लीन करून घ्यायचा. T म्हणजे टोनर चेहऱ्याला अप्लाय करायचं. नंतर आहे M म्हणजे मॉइश्चरायझर. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे 10 ते 15 मिनिट, 10 ते 15 सेकंद. आणि नंतर आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही आहे. ठीक आहे. प्रायमर लावल्यानंतर T झोनला प्रायमर लावायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही फाउंडेशन चेहऱ्याला अप्लाय करायचं. फाउंडेशन चेहऱ्याला अप्लाय केल्यानंतर ते डॅब मोशनमध्ये पूर्ण स्किनला अप्लाय करायचं आहे. तर ही झाली तुमची योग्य पद्धत. या पद्धतीने जर तुम्ही फाउंडेशन लावणार तर फाउंडेशन अजिबात काळपट पडणार नाही. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. स्किन टोन कसा ओळखायचा, अंडरटोन कशी ओळखायची, फाउंडेशन कसं लावायचं किंवा त्याचा शेड कसा ओळखायचा, याबद्दल तुमचे जे क्वेश्चन असेल ते बऱ्यापैकी त्याचा आन्सर तुम्हाला मिळालेलं असेल आणि बऱ्यापैकी समजलं असेल. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुमचे या टॉपिकशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, काही क्युरीज असतील तर ते सुद्धा मला विचारायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.